सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान नाव नोंदणी, पत्ता बदलणे, नाव बदलणे अशा सुविधा निवडणूक आयोगाने डिजिटल माध्यमातून एका क्लिकवर केल्या असून या संदर्भात जनजागृतीसाठी ठाणे महापालिका प्रशासनानं अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून नियमित ठाणेकरांच्या घरचा कचरा उचलायला जाणारी घंटागाडी ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सुरुवात केली आहे। ठाणे शहरातील एकूण 125 छोट्या आणि 96 मोठ्या घंटागाड्यांच्या माध्यमातून गल्लोगल्ली मतदार राजा जागा हो अशी साथ घालताना दिसून येते। लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने गेली 2 वर्ष तयारी केली असल्याचं सांगितलं जात आहे। तरीही मतदारांना जागरूक करण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर आहे। मागील निवडणुकीत जेमतेम 50% ठाणे जिल्ह्यातून मतदान झाल्याने यावेळी मतदारांची संख्या वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। ठाण्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महिला बचत गटांची मदत देखील घेण्यात येणार असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नवमतदारांना देखील मतदानासाठी जागरूक करण्यात येणार आहे। घंटागाड्यांच्या माध्यमातून सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते हा दृष्टिकोन बाळगून हा उपक्रम राबवला असून या घंटागाड्या शहरातील गल्लोगल्ली जात असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचू शकतो म्हणून हा उपक्रम हाती घेतलाय। त्याचप्रमाणे नवमतदारांची संख्या वाढवण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेतला असल्याचं ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितलंय। त्यामुळे येत्या निवडणुकीत अभिनव उपक्रमाचा फायदा होऊन मतदानाची टक्केवारी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही दिवसांवर लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक येऊन ठेपलेली आहे। या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहेत, हाती घेण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या ज्या महापालिकेच्या घंटागाड्या आहेत पूर्ण शहरामध्ये फिरत आहेत, जवळपास 225 घंटागाड्या आहेत, त्या पूर्ण शहरामध्ये विविध भागामध्ये फिरत आहेत, विविध गल्ल्यांमध्ये फिरत आहेत। तर या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा दृष्टिकोन बाळगून आपण घंटागाडीचे जे स्पीकर्स आहेत त्याच्यावर आपण मतदान जनजागृतीविषयक आपण उपक्रम हाती घेतला आणि आज शहरातल्या जेवढ्याही घंटागाड्या आहेत त्या सर्व घंटागाड्यांवर हा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचवला जातोय। आमचा उद्देश हाच आहे की ह्या निमित्ताने, कारण का ह्या घंटागाड्या शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत, जेणेकरून एकही माणूस एकही गल्ली चुकणार नाही, तर मॅक्सिमम लोकांपर्यंत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत हा संदेश घंटागाडीच्या माध्यमातून पोहोचू शकतो म्हणून आपण घंटागाडीच्या माध्यमातून आपण ही जनजागृती मोहीम हाती घेतली आहे। सर, मागच्या वेळेसची जर लोकसभा निवडणूक पाहायची झाली तर जेमतेम 50%हून कमी लोकांनी जे आहे ते मतदान केलेलं आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांची संख्या वाढू शकते का? निश्चितपणे मतदारांची नवमतदारांची संख्या वाढवण्यास मदत होईल, कारण आपला माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत की जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी खाली उतरायचं आणि ते जर करायचं असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करायची आहे। आणि मोठ्या प्रमाणात जनजागृतीसाठी आपण केवळ घंटागाडीच नाही तर महिला बचत गट असतील, महाविद्यालयीन तरुणी असतील, त्यांच्यामध्ये आपण जनजागृती करतोय, तृतीयपंथी असतील, दिव्यांग बांधव असतील, ह्या सगळे समाजाचे जेवढे घटक आहेत त्या सगळ्या घटकांपर्यंत आपण मतदानाची जनजागृतीविषयक आपण उपक्रम हाती घेतलेले आहेत। कोरम मॉलमध्ये घेतोय, कोरम मॉल असेल, विविध मॉलमध्ये आहे, तिथे आपण उपक्रम घेतो आहे। सिग्नल्सवर आपण काही उपक्रम घेतोय जेणेकरून लोक तिथं थांबतात, त्यांनाही मेसेज तो मिळू शकतो, तर त्याच पद्धतीची मोहीम आपण हाती घेतलेली आहे।